हॅलो व्ह्यूअर्स, तर आज आपण वटपौर्णिमा स्पेशल मुगाच्या डाळीच्या शिऱ्याची रेसिपी पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया आपल्या मुगाच्या डाळीच्या शिऱ्याच्या रेसिपीला. तर मूग डाळीचा हलवा तयार करण्यासाठी आपण सर्वप्रथम मुगाची डाळ चांगली धुवून घेतलेली आहे. तर चला आपण ही आता आपल्या पॅनमध्ये ट्रान्सफर करूया. तर डाळ पॅनमध्ये ट्रान्सफर केल्यानंतर आता आपण या डाळीला छान ड्राय रोस्ट करून घेणार आहोत. ड्राय रोस्ट करण्यासाठी डाळीला आपण मीडियम व लो फ्लेमवर छानपैकी हलवत राहणार आहोत. तर डाळ आपल्याला थोडी थोडी कोरडी होताना दिसून येत आहे. अशीच आपल्याला ही खुसखुशीत होस तर ड्राय रोस्ट करून घ्यायची आहे. डाळीला भाजून घ्यायचं आहे. डाळ एकदम उत्तम प्रकारे ड्राय रोस्ट झालेली आपल्याला दिसून येत आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. गॅस बंद केल्यानंतर आपण आपल्या डाळीला थंड होण्यास राहू देणार आहोत आणि थंड झाल्यानंतर त्याचे मिक्सचरमधून थोडेसे रवाळ पीठ काढून घेणार आहोत. तर आपण मुगाच्या डाळीला मिक्सरमधून काढून घेतलेले आहे आणि आता आपण तयार करणार आहोत मुगाच्या तर मुगाच्या शिऱ्याची चाचणी तयार करण्यासाठी मी पाणी गरम करायला ठेवले आहे आणि आता आपण यामध्ये घालणार आहोत 1 वाटी साखर. आणि ही साखर पाण्यामध्ये पूर्ण डिझॉल्व झाल्यानंतर आपण 1 उकळी घेऊन हे चाचणी बंद करणार आहोत. तर आता आपण आपल्या गॅसची फ्लेम थोडी लो करून घेऊया आणि साखर पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळल्यानंतर आपण आपला गॅस बंद करणार आहोत. तुम्हाला गरज असेल तर तुम्ही या पाकामध्ये थोडेसे केसर किंवा इलायची पावडर देखील घालू शकता. तर पाण्यामध्ये साखर चांगल्या प्रकारे विरघळली आहे. आपण गॅस मोठा करूया आणि 1 उकळी आली की गॅस बंद करून घेऊया. तर जसे आपण पाहत आहात आपल्या साखरेच्या पाकाला उकळी आलेली आपल्याला दिसून येत आहे. तर थोड्याच वेळात आपण गॅस बंद करून घेऊया. गॅस बंद केल्यानंतर आपण हा पाक आता साईडला ठेवून देऊया. तर मुगाच्या शिऱ्याचा पाक तयार केल्यानंतर आता आपण एका पॅनमध्ये तूप काढून घेतलेले आहे आणि या तुपामध्ये आपण गरम झाल्यानंतर घालणार आहोत 2 चमचे रवा आणि 2 चमचे बेसन पीठ. तर तूप आपल्याला गरम झालेले वाटत आहे. यामध्ये आपण 2 चमचे रवा घालूया आणि बेसन पीठ देखील ॲड करूया. आता हे आपल्याला उत्तम प्रकारे रोस्ट करून घ्यायचे आहे तुपामध्ये. आणि गॅस आता आपण कमी करून घेऊया. आणि यानंतर आता आपण यामध्ये ॲड करणार आहोत आपल्या मुगाच्या डाळीचा पीठ. आणि हे पीठ देखील आपण तुपामध्ये मिक्स करून रोस्ट करून घेणार आहोत चांगल्या प्रकारे. रोस्ट करताना आपण यामध्ये थोडेसे मीठ ॲड करणार आहोत आणि मीठ ॲड केल्यानंतर पुन्हा याला हलवत राहणार आहोत 5 मिनिटापर्यंत. तुपामध्ये मुगाचे पीठ छान रोस्ट झाल्यानंतर आपण यामध्ये आता ॲड करणार आहोत थोडी थोडी आपल्या साखरेची तयार केलेली चाचणी. गॅसची फ्लेम मीडियम केलेली आहे आणि आता आपण याच्यात ॲड करणार आहोत आपली साखरेची चाचणी. आणि आता आपल्याला अजून एकदा साखरेची चाळणी पूर्णपणे ॲड करून घ्यायची आहे. साखरेची चाचणी ॲड केल्यानंतर आता आपल्याला सतत 20 ते 25 मिनिटं या शिऱ्याला असेच हलवत राहायचे आहे. व ही शिरा हलवताना आपल्याला गॅसची फ्लेम लो आणि मीडियम अशी ठेवायची आहे. तर आपल्याला शिऱ्यातले सर्व पाणी ॲब्झॉर्ब होईपर्यंत या शिऱ्याला सतत लो आणि मीडियम फ्लेमवर हलवत राहायचे आहे.
तर 20 ते 25 मिनिटे आपण सतत हलव्याला हलवून घेतल्याने आपल्याला मूग डाळीच्या शिऱ्याचा कलर चेंज झालेला आणि गोल्डन झालेला दिसून येत आहे। तर आता आपला हलवा एकदम रेडी आहे। तर चला आपण आपला गॅस बंद करून घेऊया आणि आपल्या मूग डाळीच्या हलव्याला छान प्रकारे सर्व करून घेऊया। फायनली व्ह्यूअर्स, आपल्या मुगाच्या डाळीचा शिरा एकदम रेडी झालेला आहे। आपण त्याला छान सर्व करून घेतलेला आहे। तर वटपौर्णिमेनिमित्त केलेला हा मुगाच्या डाळीचा शिरा तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा। वी विल सी यू इन अ नेक्स्ट व्हिडिओ।